नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुकृत राघवेंद्र कुलकर्णी याला. तो एक हव्यासी बासरी वादक आहे. सध्या PUC सेकंड इयर मध्ये तो शिकतो आणि भाग्यनगरला राहतो. त्याच्याशी आपण बोलणार आहोत आणि बासरी वाजवण्याचा त्याचा जो प्रवास आहे, त्याचा जो छंद आहे, त्याच्याबद्दल अधिकची माहिती त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. सुकृत, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद. तू सध्या PUC सेकंड इयर मध्ये शिकत आहेस. हो. कोणतं कॉलेज? गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये आता सध्याला मी परस्यू करत आहे. बर. आणि हव्यासी बासरी वादक म्हणून मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, हो, तर तो प्रवास बरोबर. तुझा कसा सुरू झाला? ॲक्च्युली मी RSS ला जातो बर. आणि तिकडं जे आहे वेणू शिकवत होते. मग मला पण आधीपासून म्युझिकमध्ये इंटरेस्ट होतं. मग माझे आई वडील सांगितले की तू पण शिक जा, आणि मला पण कसं पण इंटरेस्ट होतं म्हणून मी शिकायला गेलं. तिकडे 2-3 दादा होते, ते मला सारेगमप वगैरे शिकून दिले. इंटरेस्ट होतं म्हणून मी 1-2 दिवसात शिकून टाकलो होते. मग माझं नंतर वेगळे इंटरेस्ट त्याच्यात बिल्डअप झालं. मग तिकडून मी वेगळे फ्ल्यूट, बांबू ट्राय करत आता सध्याला प्रॅक्टिस करत आहे. मग एखादी सुरुवातच करूया आपण त्याच्यापासून. एखादं छानसं एक 3-4 लाईन वाजवून दाखव आम्हाला, मग आपण पुढे जाऊया. हो, चालेल. सुंदर. धन्यवाद. ऐकतच बसावं असं वाटत होतं. सुकृत, खूपच सुंदर वाजवतोस. धन्यवाद. किती दिवस झालं शिकतोयस? आता 2 वर्ष झाले 2 वर्ष शिकत आहे. हो म्हणजे जवळपास 10वी मध्ये असताना स्टार्ट केलंस? हो, 10वी मध्येच चालू केलं आणि आतापर्यंत असं प्रॅक्टिस करत आहे सध्याला. इम्प्रूव्हमेंट तर आहे. अच्छा. मग तू घरीच प्रॅक्टिस करतोस म्हटलं? हो, घरीच प्रॅक्टिस करतो. मग किती तासाची असते ती प्रॅक्टिस? म्हणजे 1 तासाचं तर करायला लागतं, नाहीतर तुमच्या इंटरेस्टवर डिपेंड. सपोज आता पाऊस पडला असेल, वेगळे सिच्युएशन असतं, तेव्हा असं वाजवायचं मूड वगैरे येतं, तेव्हा वाजवत असतो. म्हणजे तासभर तरी कंपल्सरी प्रॅक्टिस करायला हो, लागते. ते सरगम नोट्स आणि जे पण ते पुढचा अभ्यास जे करायचं असतं ते. तरी शिकत असताना आपण कोणकोणत्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित असावं? फ्लूट शिकत असताना, हो, फ्लूट बासुरी शिकत असताना जे पण आमचं जे स्वर येतं ते क्लिअर यायचं आणि त्याच्यात हिसिंग साऊंड यायचं आणि ते लक्षात ठेवायला पाहिजे. तेवढं आलं की नाही, जे पण आम्ही प्रॅक्टिस करतो ते सगळ्यांना मधुरच वाटेल, तेवढं मेन आहे. मग त्याच्यावरती आपण कसं कंट्रोल करणार? म्हणजे हिसिंग साऊंड वगैरे ते म्हणजे नॅचरल असतं युजली, म्हणजे आपण नॅचरल म्हणजे पण प्रॅक्टिसची गरज आहे त्याला. जेवढं मी प्रॅक्टिस करेल तेवढं ते परफेक्ट होईल. म्हणजे ते जेवढं प्रॅक्टिस करतो ना, तेवढं आमचं तिकडं ते लिप्स असं बसून जाऊन टाकतात. आणि जेव्हा पण फ्लूट पकडलो तेव्हा तिकडेच परफेक्ट आमचे लिप्स बसतात आणि आवाज ते सेम येतं. ओके. मग आता मी जेव्हा ऐकत होते तेव्हा थोडंसं वर खाली पण आवाज जात होता, म्हणजे ट्यून जरा वर खाली. तर ते कसं काय म्हणजे करता येतं? अपर नोट्स म्हणजे आमचं ब्लोईंग एफिशियन्सीला जास्ती करायला लागतं. ब्लोईंग एफिशियन्सी जास्ती केलं की नाही, हायर नोट्स आणि लोअर नोट्स पण आमचे कंट्रोल. आणि ज्या बोटांच्या मुवमेंट्स असतात त्या कशासाठी, म्हणजे काय नेमकं काम करतात त्या? ते नेमकं फ्लूटचे आवाज आहे त्याच्यामध्ये जान ऍड करायला असतं.
म्हणजे ते नोटेशन्स जे पण असतात आणि जे पण आम्ही फ्लक्च्युएशन्स घेतो ना ते असं मेलोडी ऍड करायला असतात साऊंडमध्ये. मग ते असं नॉर्मल एक नोट सा सा हे मिंड जे घेतो ना ते फरक असतं नॉर्मल आणि मिंड सा मध्ये. मग ते जे आम्ही कसं व्हेरिएशन घेतो त्याच्यावर डिपेंड. अच्छा. आणि मग म्हणजे तू म्युझिक शिकलेला नाहीयेस? नाही, डायरेक्ट बासरी वाजवायला शिकलाय? हो, म्हणजे म्युझिकमध्ये इंटरेस्ट आहे, सॉंग्स वगैरे ऐकत असतो. बरं. मग तसंच बासुरी आता प्रॅक्टिस करतोय. मग म्हणजे हे बासरी शिकण्याआधी म्युझिकचं पण थोडं नॉलेज असणं गरजेचं आहे असं वाटतं? हां, गरज तर आहे. इंटरेस्ट असेल तर आणि जरा आम्ही एफिशियन्सी आमचं वाढू शकतो ना. जर म्युझिकमध्ये इंटरेस्टच नाही, स्वर माहीत नाही आम्हाला काय आहे, तर वाजायला कठीण होईल. बरोबर. मग आता एखादं गाणं म्हणजे नवीन तू शिकतोयस, आता शिकणार आहेस, तर मग कशी सुरुवात होते त्याची सुरुवात पहिल्यापासून आम्हाला ते सॉन्ग माहिती असायला पाहिजे. बरं. कंटिन्युअसली रिपीटेडली त्याला ऐकलं की नाही त्याचे स्वर सगळे कळतात आणि जे पण त्याचं ट्यून आहे ते डोक्यात बसलं की नाही आम्ही फ्लूटवर त्याचे नोट्स पण काढू शकतो आणि ते वाजवायला पण येतं. नाहीतर नोट्स इन्स्टंट कसं पण गुगलवर आता सगळं सुविधा आहे, नोट्स काढून घ्यायचं, नोट्स सारे गमप जे पण असते ते वाजवायचं. मग आता लेटेस्ट सॉन्ग वगैरे म्हणजे काही अशी बासरीवर बसण्यासारखी नसतात, मग असा काहीतरी नवीन ट्राय केलास तू? नवीन ट्राय केलं आता बीट बॉक्सिंग फ्लूटमध्ये एक फेमस झालंय, ते बीट बॉक्सिंग केलेलो मध्ये, ते पण चांगलं वाटतं. म्हणजे जे नॉर्मल आता बीट बॉक्स करतात ते फ्लूटवर बीट बॉक्स करायचं, ते वेगळं वाटेल, युनिक होतं ना ते. अच्छा. ते आता सध्याला फेमस होत आहे फ्लूटवर, वेगळं म्हटलं तर. एखादा छोटासा डेमो देशील? त्याच्यासाठी वेगळी लागते का बासरी? नाही, असं काही नाही. जेवढा हायर नोट असतं ना त्याच्या बीट बॉक्स चांगलं येतंय. हे मोठं जे बास असतंय त्याच्यामध्ये डीप आवाज आणि मेलोडियस जास्ती असते ना. ह्याच्यामध्ये हायर नोट्स असतात आणि हाय पिच असतं फ्लूट, मग बीट बॉक्स चांगले येतील त्याच्यावर. डेमो दाखवतो. छान आहे. म्हणजे काहीतरी वेगळं वाटतं ऐकताना. हो, बरोबर. आता ते जे पण डीजे टाईप आलंय ते बीट बॉक्स तसं युनिक होतं, ते अट्रॅक्ट करतं. आता जेन्झी जे पण आलंय आता ते. सुकृत, मग आता बासरीमध्येच आणखीन काही नवीन शिकण्याची तुझी इच्छा किंवा नवीन काही प्लॅनिंग तुझे ह्याला घेऊन? बासुरीमध्ये आता प्लॅन म्हणजे सध्याला हे जे माझं बासुरी आहे त्याला अपग्रेड करत जायचं आहे सध्याला, आणि जे पण बेस फ्लूट असतात त्याच्यावर असं क्लासिक शिकायचं आता तर टार्गेट आहे सध्याला. म्हणजे मी आता क्लासला काही गेलं नाही आहे ना, त्याच्यासाठी घरातच मी शिकवलं आहे. मग आता क्लासला पण जायला होणार नाही, का की सेकंड इयर वगैरे आहे, त्याच्यासाठी मग घरातच अपग्रेड करायला लागणार मला. घरीच प्रॅक्टिस करायला? हो, प्रॅक्टिस करायला लागणार. हे संपल्यानंतर कोणतरी गुरु पकडून क्लासिकल शिकू शकतो. मग क्लासिकल म्हणजे म्युझिक शिकणार की वाजवणं ते शिकणार? वाजवणं आता येतं. सपोज जरा मी 1 मंथ जाऊन माझे बेसिस स्ट्रॉंग करून घेतलो तर मी कोण पण संगीतकारकडे जाऊन माझं फ्लूट प्रॅक्टिस करू शकतो. त्यांच्याकडनं स्वर वगैरे प्रॅक्टिस करून घेऊन, जे पण आलाप असतं, जे पण राग असतात त्याच्याबद्दल नॉलेज घेऊन त्यांच्याकडनं शिकलं तर पण येईल व्होकलिस्टकडं. आपल्या बेळगावमध्ये कसा स्कोप आहे या गोष्टीला? बेळगावमध्ये स्कोप आहे. बरं. आता पूर्ण ऑल ओव्हर इंडिया स्कोप आहे फ्लूटबद्दल. पंडित हरिप्रसाद चौरासिया ज्यांनी फ्लूटबद्दल असं इंडिव्हिज्युअली असं परफॉर्म करायला येतं, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स द्यायला येतं, लोकांना अट्रॅक्ट करायला येतं, त्यांनी दाखवले. त्यांच्यामुळे तर ऑल ओव्हर इंडिया जे पण मोठे मोठे गुरु आहेत त्यांनी इन्स्पिरेशन झालेत आमच्यासाठी आता. हो, आम्ही सोशल मीडियावरती आता बघत असतो की बरेच जण आता फ्लूट वाजवण्याकडे वळतायत आणि मोठमोठे शोज करतायत ते, आणि अगदी छान छान गाणी फ्लूटवरती वाजवली जात आहेत. ऐकताना अगदी खूप सुंदर गोड वाटतं ते. आणि कसं फ्लूटवर जे आम्ही वाजवतो ना ते रॉ साऊंड जर ऐकले तर तेवढं त्यांना मेलोडियस वाटणार नाही. ते आता काय करतायत, अपलोड वगैरे करतात ना इंस्टाग्राम जे पण सोशल मीडियावर, ते फ्लूट त्यांनी एडिट करून घालतात. अच्छा. म्हणजे आता कसं इको रिव्हर्ब त्यांनी लावले, ते सगळं त्यांनी एडिट करून घालतात. मग आणि जरा त्याच्यात व्हेरिएशन्स ते आलं की नाही, असं रॉ व्हॉइस नसतो, मॉड्युलेशन करतात. ओके. मग सुकृत, आता तू ह्याच्यामध्ये म्हणजे पुढचं शिक्षण असेल किंवा म्युझिकमध्येच थोडंसं करिअर करायचं ठरवलंयस तर? नाही, ऍक्च्युली काय झालं, मी फ्लूट हॉबी म्हणून स्टार्ट केलेलो, अजून पण हॉबी म्हणूनच चालत आहे. टार्गेट्स वेगळे आहेत करायला, म्हणून आता हॉबी म्हणून सध्याला केवढं होते तेवढं मी शिकणार आहे याच्यात. मग आता तू सध्या 12वी शिकतोयस, तर 12वीला घेऊन किती सिरियस आहेस? मग 12वीला सिरियस असायलाच पाहिजे, ते नसल्या तेव्हा चालत नाही. बरोबर. मग त्याचा अभ्यास वगैरे? त्याचा अभ्यास कॉमर्स स्ट्रीम घेतलाय. त्याचा अभ्यास आता सध्याला कॉलेज सुट्टी आहे, वेकेशन्स म्हणून, मग आता चालू होतात कॉलेज पण. ट्युशन्स तर चालू आहेत, मग आता चालू होतात. कसं वाटतंय अभ्यास 12वीचा?
चांगला आहे. कॉमर्स तर फार इंटरेस्टिंग स्ट्रीम आहे. बरं. ज्यांनी पण घेतले त्यांना माहिती असेल, फार इंटरेस्टिंग स्ट्रीम आहे ते. कॉमर्स मजा येते अभ्यास करायला, सायन्सवाल्यांसारखं तर नाही आहे. काही विषय त्याच्यामध्ये पण डिफिकल्ट आहेत खूप. डिफिकल्ट असतात, पण कसं आम्ही जर इंटरेस्ट घेतलं ना ते आम्हाला सोपं वाटून जातात. कॉमर्स खरं मस्त आहे. तुला आवडतो हो, आवडतो. कॉमर्स घेण्यापाठीमागचा काही मुख्य उद्देश? म्हणजे मला कसं इकॉनॉमिक्स ऑनर्सचं डिग्री करायचं आहे. ते तर बेळगावमध्ये मिळायचं शक्य नाही आहे, म्हणून त्याला कॉम्पिटेटिव्ह द्यायला लागतं मला. CUET म्हणून एक कॉम्पिटेटिव्ह आहे, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट म्हणून. अच्छा. ते दिलं की नाही ऑल ओव्हर इंडिया मला जे पण मोठे युनिव्हर्सिटी आहेत, जसं की दिल्ली युनिव्हर्सिटी, तसं त्या युनिव्हर्सिटीमध्ये मला कॉलेजेस ॲडमिशन भेटतं. ॲडमिशन भेटणार. इकॉनॉमिक्स ऑनर्स करायचा प्लॅन आहे. छान. म्हणजे काहीतरी वेगळं चूज केलंयस तू. हो. ऐकतानाही काहीतरी नवीन वाटतंय. हो, स्कोप आहे त्याच्यामध्ये खरं. ओके. घरी कोण कोण असतं? घरी मी, बाबा, आई आणि माझी बहीण. बरं. बहीण केवढी आहे? बहीण आता 5th आहे. 4th संपलं तिचं, 5th आहे. मी पण MV हरवाडकर स्कूलमध्ये शिकलेलो आणि ती पण आता MV हरवाडकर स्कूलमध्ये आहे. अच्छा. हो. 10वी मध्ये किती पर्सेंटेज घेतलास? 10th मध्ये माझं 80% झालेलं. छान. म्हणजे आता मग 12वीच्या पण तेवढ्याच अपेक्षा ठेवणार तुझ्याकडून. आणि अपेक्षा ठेवण्यासारखं ठेवू दे, मी माझं जे आहे ते करतो. अच्छा. असं काही घरातून सांगितलं जातं की एवढे पर्सेंटेज घे? नाही, घरात काही नाही, तू काय करतोस ते करवा, खरं अभ्यास नीट कर म्हणतात. तेवढंच. हो. माझे जास्ती को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जास्ती असतात. हे म्हणा, ड्रॉइंग म्हणा, मी ड्रॉइंग पण करतो. मग त्याच्यासाठी ओरडत असतात, हेच नुसतं करतोस, अभ्यास करतच नाहीस म्हणून. तरी 80% घेतलायस म्हणजे छानच घेतलायस मार्क. खरं कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये ते कमी म्हणून म्हणतात जास्ती लोक. बरोबर. आता किती जास्त मार्क्स घेतले तरी कमीच वाटणार, असं झालंय आता. 100% घेतलं तरी पण कोणतं असतंय 100% घेणार आमच्याबरोबर. होय. मग कॉमर्सचं तर तू सांगितलंस आणि म्युझिकमध्ये सुद्धा तुझं करिअर आता काय करायचं ठरवलंयस तेही तुझं फिक्स आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही हॉबीज तुझ्या? मी ॲक्च्युली पोर्ट्रेट ड्रॉइंग करतो, ब्लॅक अँड व्हाईट स्केच. आता समोर तुम्ही तर थांबला आणि कोणाचा तर फोटो दिला समजा, त्यांचा ॲज इट इज मी ड्रॉइंग करतो. छान. त्याचे क्लासेस घेतलास की ते? नाही, ते पण घरीच शिकलोय. कसं काय? ते म्हणजे आता लॉकडाऊनमध्ये कसं फ्री बसलेलो आणि मी आधी क्रिकेट कोचिंगला जात होतो. ते लॉकडाऊनमध्ये एक दिवस पण प्रॅक्टिस केलं नाही म्हणून आई बाबा काढून टाकले क्रिकेटमधनं. मग ते घरी बसल्या बसल्या काय करायचं सुचत नव्हतं, स्कूल पण नव्हतं. मग मम्मी म्हटले ड्रॉइंग ट्राय कर. मग ड्रॉइंग ट्राय केलो. माझं दादाचं बर्थडे होतं, मग तेव्हा त्याचं फर्स्ट पोर्ट्रेट मी ट्राय केलेलं. मग ते आवडायला सुरू झालं. मग रोज एक ड्रॉइंग करत गेलो, प्रॅक्टिस. आता नाही म्हटलं तर पण मी 100 पोर्ट्रेट्स केलोय. मग एक ते पिक्चर बनवायला किती वेळ लागतो तुला? नॉर्मल असं हायपर रिअलिस्टिक असेल तर एक 10 hours लागतात. म्हणजे असं मी गॅप घेऊन घेतो, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असं घेतो करायला. आणि कमिशन आर्टवर्क्स पण घेतो मी, ऑर्डर वगैरे असं कोणाचं तर असलं, स्केच पोर्ट्रेट वगैरे ते पण घेतो. अच्छा. ते कोणत्या टाईपचे? ते पण पोर्ट्रेट, ब्लॅक अँड व्हाईटच स्केच. हां, फ्रेम पण करून देतो, सगळं देतो. म्हणजे हे चांगली कला तुझ्या आतमध्ये होती म्हणायची, ती लॉकडाऊन मध्ये बाहेर आली. हो, ते जीन्समध्येच होतं, ते मी फाइंड आउट केलं नव्हतं. आमचे बाबा पण ड्रॉइंग वगैरे करतात, त्यांना पण म्युझिकमध्ये इंटरेस्ट वगैरे आहे फार. त्यांना प्राईम मिनिस्टरकडनं लेटर आलेलं त्यांनी ड्रॉइंग करून दिल्यासाठी, राजीव गांधीजीकडनं. अच्छा. म्हणजे घरची थोडीशी परंपरा किंवा अनुवंशिकता आपण म्हणतो त्या प्रमाणात ते थोडेसे जीन्स तुझ्यामध्ये आलेले आहेत, जे तुला आता कळाले की ह्या क्वालिटीज आपल्याकडे आहेत. बरोबर. छान. म्हणजे त्यालाही तू म्हणजे थोड्या प्रमाणात बिझनेसकडे वळलायस तू, ते स्केच घेऊन किंवा पोर्ट्रेट काढतोस त्याला घेऊन, ते टॅलेंटचं यूज करून घेतो. हो ना, नक्कीच. नाही, तसं करायलाच हवं, कारण फक्तच आपण काढत बसणं त्याला काही अर्थ राहणार नाही. मग ते थोडंसं 4 लोकांपर्यंत पोहोचलं. बिंग फ्रॉम बिझनेस फॅमिली, ते बिझनेस आता रक्तामध्ये चाललंय. अच्छा. काय बिझनेस आहे? आमच्या पप्पांचं प्रेमको इंडस्ट्रीज म्हणून एक अगरबत्तीची इंडस्ट्री आहे. प्रेमको इंडस्ट्रीज, आणि अगरबत्तीचं नाव प्रेरणा अगरबत्ती. त्यांची स्वतः 30+ इयर्स झाले आता ते चालू होऊन. अजून पण म्हणजे होम नाही, फॅक्टरी आहे. ओके. अनगोळ मेन रोडला फॅक्टरी आहे. अच्छा. म्हणजे त्याही क्वालिटीज तुझ्याकडं मग जीन्स मधूनच आल्यात असं म्हणायला हरकत नाही. हो. सुकृत, मग बाकीच्या गोष्टी म्हणजे तुझं ट्युशन असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी, आणि जसं तू सांगितलास की ह्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कडे तुझं जरा जास्त लक्ष आहे, असं घरचे म्हणतायत, तर मग या सगळ्या गोष्टींसाठी कसा वेगवेगळा वेळ तू मॅनेज करतोस? वेगवेगळा वेळ म्हणजे कसं, आता जर कॉलेज असतं, कॉलेजवरून आल्यानंतर काय काम नसतं, मग एकतर संध्याकाळचं टाइम असतं, फ्लूट वाजवलं की नाही बरं वाटतं, मग तेव्हा फ्लूट वाजवतो. तर जेव्हा मूड येतो तेव्हा करायचं, ज्याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये टाइम काढायला तुम्हाला असं जास्त विचार करायला लागत नाही, आपणच टाइम देऊन टाकतो, तसं होतं. आणि ड्रॉइंग करायचं मूड असेल, ड्रॉइंग कधी असं रोज करत नाही प्रॅक्टिस, कारण ड्रॉइंग चालू असतं मध्ये मध्ये, जास्त असं वेळ काढायचं शेड्यूल बनवायचं असं काय नसते.
इंटरेस्ट असेल की नाही ऑटोमॅटिकली ते फ्लो मध्ये होऊन टाकतं. अच्छा, छान आहे. पण ते आता 12वीचं आता शेड्यूल करत असताना थोडंसं जरासं विचार करावा लागेल तुला. हो बरोबर. थोडंसं अभ्यासाचं शेड्यूल बनवावं लागेल. आता घरात तर कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे जाऊच नको म्हणालीत मला तर. अच्छा तुझा काय विचार आहे मग स्वतःचा? कॉम्पिटिशन आता सध्याला रेड्यूसच करणार आहे सेकंड इयर, का की 9th 10th 11 मी कंटिन्यू हेच केलंय आणि 9th मध्ये तर NCC मध्ये होतो. मग पूर्ण वर्ष मी शाळेला गेलो नाही, का की RDC कॅम्पला सिलेक्ट झालेलो. मग तिकडे जाऊन पर्यंत हाफ इयर तर गेलेलाच, नंतर पोर्शन काय कळाला नाही म्हणून 1 महिन्यात 2 महिन्यात असं नाईट आउट वगैरे करून फ्रेंड्स बरोबर शिकून ते केलेलं आहे मी. बापरे. म्हणून त्याच्यामुळे अकॅडमिक बेस जरा हे झाले, प्रॉब्लेम झालेला. आता जरा कव्हरअप करून घेतलोय. अच्छा बर, म्हणजे या पण ऍक्टिव्हिटीज होत्या तुझ्या? हो. कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलास, कोणकोणत्या? कॉम्पिटिशन हे जे आमचे कल्चरल इव्हेंट्स असतात, फ्ल्यूट म्हणा, सिंगिंग म्हणा, ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलो असतो. आणि एक वृत्तांत म्हणून एक JNMC इकडंच ऑडिटोरियममध्ये होतं, त्याच्यामध्ये फ्लूट जुगलबंदीला घेतलेलो. सेकंड प्राइज मला मिळाला त्याच्यात. छान. तबला आणि फ्लूटचं जुगलबंदी केलेलो मी, त्याच्यामध्ये प्राइज मिळालेलं. आणि एलोकेशन कॉम्पिटिशन म्हणा आणि स्पोर्ट्स म्हणा, मी स्पोर्ट्समध्ये पण आहे. मग स्पोर्ट्स, कल्चरल्स, एलोकेशन जे पण असेल सगळ्यामध्ये घेत असतो. स्पोर्ट्समध्ये कुठला स्पोर्ट्स आवडतो तुला? ॲथलेटिक्स, क्रिकेट आणि व्हॉलीबॉल खेळतो मी जास्ती. क्रिकेट खेळत होतो मी, डिस्ट्रिक्टला पण सिलेक्ट झालेलो. ते लॉकडाऊन आल्यामुळे ते पण कॅन्सल झालं. अच्छा, मग ते आता कंटिन्यू नाही केलं? नाही, कंटिन्यू नाही केलं. ते सोडल्यामुळेच आर्ट आणि हे फ्लूट बाहेर आलं. अच्छा, म्हणजे इंडोर जे गेम होते ते थोडे बाहेर आले मग. हां. छान. सुकृत, याच्या व्यतिरिक्त आणि मग अभ्यासाला घेऊन पण तू खूप सिरियस आहेस किंवा मॅच्युअर्ड आहेस असं तुझ्या बोलण्यातून कळतंय. म्हणजे तुला काही सांगायची गरज लागत असेल पॅरेंट्सना असं नाही वाटत आहे. पण तुझ्या बरोबरीचे जे विद्यार्थी असतात किंवा तुझे जे मित्रमंडळी असतील किंवा इतर आपले ऐकणारे असतील, त्यांना काय सांगशील की त्यांनी आपलं जे अभ्यासाचं शेड्यूल असेल किंवा ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कशा आपण मॅनेज कराव्यात? ते मॅनेज करायला जास्ती टेन्शन घ्यायला लागणार नाही. जे पण अभ्यास करत असतात त्यांनी अभ्यासच करू दे. त्यांना आता सेकंड इयर आहे कसं पण माझ्या फ्रेंड्सना, आणि त्यांना जास्ती प्रॉब्लेम होणार सपोज त्यांनी दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये घेतले तर. आणि जे पण त्यांचं जे पण शेड्यूल वर्क असतं, ज्यांनी दोन्ही पण मॅनेज करू शकतात त्यांनी करतात. अच्छा, म्हणजे जास्त काय असं प्लॅन करून करायची गरज नाही असं तुझं सांगणं आहे? जास्ती जेवढं डोकं मी बात करून घेतो तेवढं आमचा प्लॅन खराब होणार. अच्छा, म्हणजे जास्त प्लॅनिंग केले की मग ते सगळं प्लॅनिंग फिसकटणार असं तुझं म्हणणं आहे? बरोबर. ओके. बेटर डू दॅन प्लॅन म्हणतात ना तसं. हां, हो ना. सुकृत, मग आणखीन एक छोटंसं गाणं आपल्याला ऐकवशील का आपल्या लिस्नरना? हो नक्की. ते एक OMGचं फ्लूट आवाज ऐकला असणार सगळेजण, ते एक वाजवतो. मस्त. ही धून तर ओळखीची आहेच सगळ्यांच्या, कारण खूप फेमस झाली होती. फेमस आहे. त्यासोबत आणखीन एक धून मला ऐकायला आवडेल की
जी आपण म्हणजे पूर्वीचा हिरो पिक्चर त्याच्यामधली जी बासरी होती आणि नंतरचा तो हिरोपंतीमध्ये जे रिमेक झालं त्याचं. हो बरोबर. ते पूर्ण ते नंतरचे नोट्स आठवण नाही आहेत, खरं स्टार्टिंगचं मी वाजू शकतो, हां. ट्राय करेल. हं. एवढंच येतं स्टार्टिंग, नंतरचे नोट्स प्रॅक्टिस करायला लागेल. हां 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 हां. ती हे आहे वाटतं ना, वीर सावरकरनी रचना केलेलं एक गाणं रचना आहे. केलेलं. बरोबर. आता सध्या कसं हे बॉलिवूड जे पण म्युझिक ते वगैरे आहे ते कमीच प्रॅक्टिस करत आहे, का की आता राग वगैरे जरा इंटरेस्ट जास्ती आलं, मग त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. त्याच्यामध्ये राग यमन एस्पेशली मला जास्ती आवडालं आहे, मग ते प्रॅक्टिस करतो मी सध्याला. मग हे सगळं राग यमन वगैरे हे जे संगीतातलं मेन गोष्टी असतात त्या तू कसं म्हणजे शिकतोस किंवा कसं त्या माहिती करून घेतोस? त्या आमचे काका एकटे आहेत, बरं. त्यांनी क्लासिकल म्युझिशियनच आहेत, मग त्यांच्याकडनं थोडे नॉलेज येते. नाहीतर यूट्यूबवरनं मी बघत असतो. यूट्यूब कसं पण आता बिग नॉलेज हब झालंय, हो हो. त्याच्यामध्ये मी शिकत असतो. जे पण ट्युटोरियल वगैरे सगळं येतं, नॉलेज भेटलं का आणि नोट्स भेटले की मी प्रॅक्टिस करू शकतो. सरगम डेलीचा अभ्यास जे पण आहे करू शकतो. 1 तासात संपतो आहे. छान. नवीन एखादं म्हणजे अजिबात तुझ्या ओळखीचं गाणं नाही आहे असं एखादं तू ट्राय करत असशील तर मग त्याला किती वेळ लागतो तुला? ओळखीचं गाणं नाही आहे म्हटलं तर पहिला ते गाणं ऐकतो मी, नंतर प्रॅक्टिस करतो. ते गाण्याचं एकदा धून कळलं, ट्यून कळलं की नाही आपणच वाजवायला येईल ते. अच्छा. मग ते असं म्हणजे लिहून वगैरे घ्यावं लागतं तुला की तू डोक्यात? डोक्यात बसलेलं असतं. सपोज आता लॉंग पिरियडसाठी जर पाहिजे असेल तर बुकमध्ये लिहून घेतो. अच्छा. ते आता राग वगैरे शिकत आहे म्हटलं आणि ते नोट्स मी बनवून घेतो. आता कुठलं पण गाणं असेल, ते गाण्याचं माहिती असेल, त्याचं ट्यून माहिती असेल तर ते लिहून घ्यायची गरज नसते, का की त्याचं ट्यून ऑलरेडी डोक्यात असतं. जेव्हा वाजेल तेव्हा असं नोट्स एकदा विचार केला की नाही संपलं. अच्छा. तेवढंच होतं. ही जी वाद्य आहेत आता बासरी असेल किंवा आणखीन पारंपरिक आता वाद्य थोडीशी आहेत, हां ती अलीकडे जास्त म्हणजे लोकल ह्याच्यावरती त्याचा जास्त उपयोग होत नाही. म्हणजे म्युझिशियन वगैरे चांगले जे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये जे काम करणारे आहेत ती त्यांच्या वापरामध्ये असतात. बरोबर. पण आपण जे लोकल आता राहतो इकडं ती थोडीशी वापरात नाही येत आता ही वाद्य. हां तर यांना थोडंसं आणि परत ह्या झोनमध्ये आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा असं काही वाटतं तुला? हो, व्हायला पाहिजे ॲक्च्युली. फ्लूट जे पण आहे त्याला जास्ती असं निखरून दाखवायला पाहिजे अजून. पंडित हरिप्रसाद चौरासी यांनी जे केलेलं त्याच्यानंतर ते जास्ती झालेलं, खरं आता वापस कमी झाले थोडं. मग आता बॅकग्राऊंडला जास्ती वाजवालेत आणि जे पण आहे फ्लूटचे कॉन्सर्ट कमी असतात. नाहीतर ते आता रॉक कॉन्सर्ट्स म्हणा, नाहीतर जास्ती असे म्युझिक कॉन्सर्ट्स जास्ती व्हायलेत. त्याच्यामध्ये असं फ्लूट बॅकग्राऊंडला घेतलं असतं. खरं फ्लूटला मेन टेस्ट द्यायला पाहिजे म्हणून माझा विचार आहे. बरोबर. म्हणजे साईडला वगैरे कुठंतरी म्हणजे ते वाजवत असतात असं आहे. म्हणजे मेन फोकस त्याच्यावरती जास्त नसतो. बरोबर. कंबाईन मध्ये असतं म्हणजे फ्लूट इंडिव्हिज्युअल म्हटलं तर क्लासिकलमध्ये तेवढंच आता दाखवालेत, नाहीतर क्लासिकल नुसतं शोज असं करतात तेवढंच होत आहे. असं मोठ्या कॉन्सर्ट मोठ्या लार्ज स्केलमध्ये होत नाही आहे. मग ते लार्ज स्केलमध्ये घेऊन जायला पाहिजे अजून. बरोबर. आता तबला सुद्धा खूप चांगला म्हणजे सगळीकडे वापरात आलेला आहे किंवा तबल्याची सुद्धा सोलो परफॉर्मन्स वगैरे होत असतात. तर ही सुद्धा गोष्ट समोर यायला हवी असं वाटतं. बरोबर. आणखीन मग म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कुणाला जास्त तू फॉलो करतोस वगैरे? मी प्रवीण गोडखिंडीजींना फॉलो करतो आणि मला सॉंग्स ॲक्च्युली ऐकायला आवडतात, म्हणजे अरिजित सिंगचे ऐकायला आवडतात बॉलिवूडमध्ये. बरं. मग त्यांचे जास्त ऐकतो. मग फ्लूट जे पण आहे प्रवीण गोडखिंडीजी आहेत त्यांना आम्ही यूट्यूबवर फॉलो वगैरे करत असतो. आणि यूट्यूबवर चिन्मय गौर म्हणून एकटे आहेत सर, त्यांनी पण चांगले ट्युटोरियल वगैरे देतात. मग त्यांचं ट्युटोरियल वगैरे मी बघत असतो, त्यांनी डिटेलमध्ये सगळं सांगतात. मग एखादं गाणं म्हणून दाखवशील? अरिजित सिंगला फॉलो करतोस तू कसंही? गाणं ॲक्च्युली सिंगर नाही आहे, खरं गाणं जमणार नाही मला. जमणार नाही? बरं, ठीक आहे. किंवा कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलास आणि नंबर वगैरे आलाय असं काही झालेलं? फ्लूटचं तर सध्याला एकच कॉम्पिटिशन केलेलो आणि NCC मध्ये जे मी सिलेक्ट झालेलो ना ते फ्लूटमुळेच सिलेक्ट झालेलो. तेव्हा मी फ्लूट शिकत होतो, 9th होतो मी तेव्हा सिलेक्ट झालेलो. फ्लूटमधनं कल्चरल्स मी RDCला सिलेक्ट झालेलो. रिपब्लिक डे कॅम्प म्हणून असतं NCC, त्याच्यासाठी सिलेक्ट झालेलो. मग ते बेंगलोरला गेल्यानंतर आमचं स्कूलचं जे युनिट आहे NCCचं, ते थोडे आमचे स्टुडंट्स जे आहेत ते CATC म्हणून एक कॅम्प असतं, ते त्याला गेले नाही, अटेंड झाले नाही. ते अटेंड झाले नाही म्हणून आमचं स्कूलचं युनिट काढून टाकले. मग त्याच्यासाठी बेंगलोरनं आम्हाला पण रिजेक्ट करून पुढे जायला दिले नाही. त्याच्यासाठी IGC कॅम्प कंप्लीट करून आम्ही येऊन टाकलो RDCचं. सुकृत, मग तुझ्याबरोबर बोलून तुझ्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी तरी समजून आल्या. तुझ्या फ्रेंड्सबद्दल थोडंसं सांग की कोण तुझे बेस्ट फ्रेंड आहेत आणि काय काय करता तुम्ही? माझे बेस्ट फ्रेंड म्हणजे कसं 9th आणि 10th जे पण आहे ते माझं गोल्डन एरा झालं आहे फ्रेंड्ससाठी. माझे 3 दोस्त आहेत सध्याला. वृत्तीन हळ्ळी म्हणून एकटा आहे,
राहुल म्हणून एकटा आहे, तो आता धारवाडमध्ये शिकायला आहे. हंचिनमणी कॉलेजमध्ये तो आता सध्याला रेसिडेन्शियल आहे तिकडं. आणि निशांत हेगडे म्हणून एकटा आहे. मी आणि त्यांनी तिघं जे आहे एकदम खास दोस्त. कुठं पण जायचं असेल कॉल करा, तेवढं बस. सगळ्याकडे त्यांनी हजर असतात. जे पण टाइम स्पेंड करायचा आहे, मी 9वी पासून त्यांच्यावरच टाइम स्पेंड केलेला आहे. जास्तीच्या जास्ती त्यांच्यावर आहे. घरात कमीच असतो, त्यांच्यावरच जास्ती असतो, असं आहे. मग आमच्या फ्रेंडशिपमुळे त्यांनी पण जास्ती शिकलेत आणि मी पण काय काय जास्ती शिकलो त्यांच्याकडनं. ड्रॉइंग वगैरे म्हणा, आमच्या ग्रुपमध्ये मी एकटा ड्रॉइंग करत होतो. नंतर फ्रेंड सर्कलमध्ये असल्यामुळे त्यांनी पण ड्रॉइंग चालू केले सगळे. आता सगळे ड्रॉइंग करतात. आणि म्युझिकमध्ये माझा एकटा दोस्त हे फ्लूटचं बघून तो पण गिटार शिकायला आता. गिटार शिकला, एक दिवस आणला, नेक्स्ट डे गिटार शिकला तो पण. छान. म्हणजे सराउंडिंग पण चांगला आहे तुझं हो, म्हणायला. सराउंडिंग आहे चांगला. कारण ते खूप महत्वाचं आहे आता. कारण मुलं कशी भरकटतायत वगैरे आपण बघतोयच आणि लगेच काहीतरी झालं की डिप्रेशन मध्ये जाणं किंवा खूप मनाला लावून घेणं गोष्टी, अशा सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे आपलं जे मित्रमंडळ आहे ते चांगलं असावं, बरोबर, तरच बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत राहतात. मग बरोबर. सुकृत, मग कार्यक्रमाच्या शेवटी आम्हाला आणखीन एखादं कोणतं गाणं ऐकवशील तू? वीर सावरकर त्यांनी रचना केलेलं एक जयस्तु ते लास्टला वाजवतो. छान. देशभक्तीकडे पण ते पण जातं. हो हो. खूपच सुंदर वाजवतोस तू आणि घरच्या घरी प्रॅक्टिस करून इतकं छान तू शिकलायस म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. थँक्यू. सुकृत, कार्यक्रमाच्या शेवटी तुझं आता PUC सेकंड इयर आहे, त्याच्यामध्ये तू छान अभ्यास करावास असं मी म्हणेन आणि छान मार्क्स घेऊन पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओला व्हिजिट करशील तू, अशी आशा आहे. आणि आजच्यासाठी तू आलास, वेळ दिलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.